एकीकडे राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबतचा जी.आर. कधी येणार या आशेत असतानाच दुसरीकडे कर्जमाफीमध्ये या ठिकाणी सेटलमेंटचा काय विषय आहे, हा सेटलमेंटने नक्की काय राडा घातलेला आहे। कारण सध्या काय झालं, आपल्या सहकार मंत्र्यांनी 9 तारखेला आदेश दिले की वन टाइम सेटलमेंटची अर्थातच एक रकमी कर्ज परतफेड योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून यामध्ये सोसायट्या असतील किंवा इतर ज्या संस्था असतील त्यामध्ये जे थकबाकीदार शेतकरी आहेत, मग त्यांचं अल्पमुदत कर्ज असू द्या, दीर्घ मुदत असू द्या किंवा सोसायटी कर्ज असू द्या, ते त्यांना वन टाइम सेटलमेंटच्या माध्यमातून एकदाच भरून त्या ठिकाणी व्याज असेल किंवा इतर रक्कम माफ करण्याबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी देखील आदेश दिले आहेत। मग आता एकीकडे कर्जमाफीची सरकारने घोषणा केली आहे। आपण पाहिलं की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान या घोषणा केल्या। यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचे थकबाकीमध्ये कर्ज आहे त्यांना कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार अशी देखील घोषणा झाली। त्याबरोबर ज्या शेतकऱ्यांचे 9 मार्च 2026 पर्यंत कर्ज नवजुनं आहे त्यांना 50,000 रुपये मिळतील अशा संदर्भातील घोषणा झाल्या। त्यानंतर या कर्जमाफीबाबत आपण काय पाहिलं की पात्र वारंवार प्रत्येकाच्या तोंडातून एक गोष्ट आली, ते म्हणजे की केवळ पात्र शेतकऱ्यांची आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी करू, म्हणजे सरसकट कर्जमाफी असणार का, तर सरसकट कर्जमाफी नसणार। मग आता याबाबत बोलताना मागील काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी काय सांगितलं की ज्यांच्याकडे बंगला आहे, ज्यांच्याकडे गाड्या आहेत, जे मोठमोठे शेतकरी आहेत त्या धनदांडग्या शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार नाही, तर जे गरजू शेतकरी आहेत केवळ त्यांचीच कर्जमाफी होईल। त्यानंतर काय बोललं गेलं की ज्या शेतकऱ्यांची आधी कर्जमाफी झाली होती त्यांना परत कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। मग या कर्जमाफीमध्ये नक्की अटी आणि निकष आता जर एवढे येणार असतील तर आता जी समिती आहे परदेशी समितीचा अहवाल पूर्ण झालेला असून परदेशी समिती आता मुख्यमंत्र्यांना तो अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतर कर्जमाफीबाबतचा जी.आर. येत असतानाच सेटलमेंटचा देखील त्यामध्ये विषय आला। वन टाइम सेटलमेंट जर शेतकऱ्यांची करून घेतली तर मग शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ होणार कसा, ही कर्जमाफी आणि सेटलमेंट हे दोनही विषय एकाच वेळी येण्याची खरंच गरज होती का, तर अजिबात नव्हती। कारण यामुळे शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणावर चिंतेत आहेत, प्रश्नामध्ये पडले आहेत की आता आम्ही वन टाइम सेटलमेंटला जायचं का त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ घ्यायचा। खरं तर कर्जमाफीबाबतचा जी.आर. येऊन कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये जे शेतकरी अपात्र राहतील त्यांच्यासाठी ही वन टाइम सेटलमेंटची योजना प्रभावी ठरली असती, परंतु आता मध्येच ह्या वन टाइम सेटलमेंट किंवा ह्या एक रकमी कर्ज परतफेड योजनेमुळे राज्यातील शेतकरी नक्कीच चिंतेत आहेत। आता या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत, नक्की काय आहे ही, यामध्ये आपल्या सहकार मंत्र्यांनी नक्की काय सांगितलं आहे, सविस्तरची माहिती आपण ते पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांना आपण करतो। तर चला अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघा काय आहे, तर एक रकमी कर्ज परतफेड योजनेची राबवण्याबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश। हा एक मुंबई दिनांक 8 तारखेला बघा, राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक रकमी कर्ज परतफेड अर्थातच OTS योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश सहकार मंत्री यांनी दिले आहेत। मंत्रालयात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेबाबत आढावा बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आदेश देण्यात आले आहेत, ज्यामध्ये काय सांगितलं तर बघा, राज्यातील अनेक प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था अनिष्ट तफावतीमध्ये असल्यामुळे सभासदांना कर्ज पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत आणि यामुळे त्या ठिकाणी कर्जदारांनी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, बँक खात्यात रक्कम जमा करण्याची अटी, अर्जांची छाननी व मंजुरीची कार्यपद्धती या संदर्भात मार्गदर्शक तत्वांवरही विचार विनिमय करण्यात आला। आता या योजनेअंतर्गत नक्की काय सांगितले तर बघा, या योजनेमध्ये सांगितलं की दिनांक 30 जून 2023 अखेरपर्यंतची पीकमध्ये थकीत पीक कर्जे तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाचे थकीत हप्ते समाविष्ट आहेत। एका सभासदाकडे एकापेक्षा अधिक कर्ज खाती असल्यास ती सर्व खाती योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांकडे सहकारी संस्था म्हणजेच की सोसायट्यांमध्ये 30 जून 2023 पासून थकबाकी आहे किंवा त्या रोजी थकबाकी आहे, मग ज्यामध्ये
पीक कर्ज असू द्या किंवा त्यांचे अल्प मुदत कर्ज असू द्या, दीर्घ मुदत कर्ज, मध्यम मुदत कर्ज, कोणत्याही प्रकारचे कर्ज असले तरी ते सर्व कर्ज या वन टाइम सेटलमेंट योजनेअंतर्गत. म्हणूनच आता शेतकरी देखील चिंतेत आहेत की आता नक्की हे वन टाइम सेटलमेंट योजना आताच का आणली आहे. कर्जमाफीची प्रक्रिया आधी सुरू करून त्यानंतर जे शेतकरी अपात्र राहतील त्यांना या वन टाइम सेटलमेंटचा लाभ देण्यात यावा. खरं तर 1 वर्षासाठी ही योजना आता कार्यरत असणार आहे. 1 वर्ष तुम्हाला वन टाइम सेटलमेंट अंतर्गत त्या ठिकाणी तुमचे जे काही कर्ज असेल ते सेटलमेंट करता येणार आहे. आणि म्हणूनच आता या कर्जमाफीसाठी 30 जून 2023 नंतरचे शेतकरी पात्र ठरणार की काय असे देखील प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित राहत आहेत आणि कर्जमाफीबाबतच्या विविध शंका देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहेत. आता या एक रकमी परतफेड योजनेअंतर्गत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते देखील आपण जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे 30 जून 2023 पर्यंतच्या थकीत कर्ज पीक कर्जाचा समावेश आहे. यामध्ये मुद्दल भरल्यावर तुमचे व्याज माफ होते. म्हणजे तुम्ही जेवढे कर्ज काढले तेवढी मुद्दल भरायची, तुमचे व्याज त्या ठिकाणी माफ होते. दंड व्याज व इतर अतिरिक्त देखील तुम्हाला शुल्क माफ मिळू शकते. ते देखील दोघांमध्ये त्या ठिकाणी म्युच्युअल डिस्कशन होऊन त्याचा निर्णय घेतला जातो. एकापेक्षा जास्त कर्ज खाती असल्यास देखील पात्र तुम्हाला करण्यात येणार आहे. आता यामध्ये अटी काय असणार आहेत तर तुम्हाला जेव्हा तुम्ही या वन टाइम सेटलमेंटसाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला 10% रक्कम लगेच जमा करावी लागते. त्यानंतर उर्वरित रक्कम तुम्हाला जे काही हप्ते असतील त्या हप्त्यानुसार भरावी लागणार. आणि योजना सुरुवातीला 1 वर्षासाठी लागू असणार आहे. परंतु लक्षात घ्या ही योजना लागू झाल्यामुळे कर्जमाफीमध्ये अजून कोणत्या अटी येत आहेत का, अजून कोणते निकष येत आहेत का असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. तुमचे देखील सोसायट्यांकडे कर्जमाफी किंवा थकीत कर्ज आहे का तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही या वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ घ्याल किंवा कर्जमाफीसाठी थांबाल. खरं तर कर्जमाफीसाठी थांबावे. कर्जमाफीबाबतचा GR आल्यानंतर आपल्याला अजून यामध्ये स्पष्टता येणार आहे की नक्की कर्जमाफीमध्ये कोणत्या अटी कोणते निकष येणार आहेत आणि त्यानुसार कर्जमाफीची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाईल ते देखील आपल्याला समजणार आहे. या योजनेबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.